नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 6 चित्रालेख चित्ररूप माहिती आकलन व्यवसाय 39 प्रश्न पहिला 1 ते 7 साठी सूचना। खाली दिलेल्या चित्ररूप तक्त्यात खेळाचा प्रकार व खेळाडूंची संख्या यांची माहिती दिली आहे। तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खेळाचे प्रकार आहेत लेझिम, क्रिकेट, बॅडमिंटन आणि हॉकी। आता खेळणार यांची संख्या पण आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रमाण दिले बघा। या ठिकाणी एक चेहरा दिलाय बघा, एका मुलाचा चेहरा आहे म्हणजे एक चित्र म्हणजे 5 खेळाडू। म्हणजे या ठिकाणी आपल्याला लेझिमच्या समोर किती चित्र दिसत आहेत, तर या ठिकाणी 1 2 3 आणि 4 हे अगोदर लिहून घेणार आपण। लेझिमचे 4 चित्र आहे, त्यानंतर क्रिकेट 1 2 3 4 5 6 आणि 7 क्रिकेटचे आहेत 7 चित्र। त्यानंतर बॅडमिंटनचे 1 2 3 4 5 6 7 8 आणि बॅडमिंटनचे आहेत 9 चित्र आणि त्यानंतर हॉकीचे आहेत 1 2 3 4 आणि 5 चित्र। आणि एक चित्र म्हणजे 5 खेळाडू हे प्रमाण आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं। आता प्रश्न पहिला आहे लेझिम खेळणाऱ्यांची संख्या किती आहे। मित्रांनो, लेझिम, आता लेझिमचे चित्र आहेत 4 बघा, लेझिमचे चित्र आहेत 4 आणि एक चित्र म्हणजे 5 खेळाडू म्हणजे आपण काय करणार, 4 आणि 5 चा गुणाकार करणार म्हणजे 4 गुणिले 5 4 पंचे 20 म्हणजे लेझिम खेळणाऱ्यांची संख्या किती आहे 20 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 20। त्यानंतर आहे प्रश्न नंबर 2 क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या किती आहे। आता मित्रांनो, क्रिकेटचे चित्र किती आहेत तर 1 2 3 आपण लिहून घेतले 4 5 6 आणि 7। या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या जे मुलं आहेत त्यांचे 7 चित्र आहेत। एक चित्र म्हणजे 5 खेळाडू म्हणजे आपण काय करणार 7 गुणिले 5 7 5 35 म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या किती आहे तर 35 आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 35। प्रश्न नंबर 3 तक्त्यात एकूण किती खेळाडूंची माहिती दिली आहे। मित्रांनो, प्रश्न आहे तक्त्यात एकूण किती खेळाडूंची माहिती दिलेली आहे। तर आता या ठिकाणी आपण काय करणार, सगळे खेळाचे जे प्रकार आहेत त्यातील विद्यार्थ्यांची दिलेल्या चित्रांची अगोदर बेरीज करणार। म्हणजे मित्रांनो, हा प्रश्न मी या ठिकाणी सोडवतोय। आता लेझिमचे चित्र आहेत 4, त्यानंतर क्रिकेटचे आहेत 7, बॅडमिंटनचे आहेत 9 आणि हॉकीचे आहेत 5। आपण या सगळ्यांची काय करणार, बेरीज करणार आहे। आता 4 आणि 7 झाले 11, 11 आणि 9 20, 20 आणि 5 झाले 25। मित्रांनो, चित्र झाले 25, एक चित्र म्हणजे 5 खेळाडू म्हणजे 25 गुणिले 5 25 5 125 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। मित्रांनो, आपण काय करणार 25 गुणिले 5 बरोबर उत्तर आलं 125। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न नंबर 4 तक्त्यात एकूण किती खेळांची माहिती दर्शवली आहे। मित्रांनो, किती खेळ आहेत तर 4 खेळ आहे बघा, लेझिम, क्रिकेट, बॅडमिंटन आणि हॉकी म्हणजे 4। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4। त्यानंतर आहे प्रश्न नंबर 5 कोणता खेळ खेळणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे। मित्रांनो, सगळ्यात कमी चित्र कोणते आहे तर सगळ्यात कमी चित्र आहे लेझिमचे म्हणजे लेझिम खेळणाऱ्यांची संख्या सगळ्यात कमी असणार आहे म्हणजे 5व्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लेझिम। प्रश्न नंबर 6 कोणता खेळ खेळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे। मित्रांनो, सर्वात जास्त चित्र आहे बॅडमिंटनचे चित्र आहेत 9, 9 गुणिले 5 9 5 45 म्हणजे सर्वात जास्त खेळ खेळणारे कोण आहेत तर बॅडमिंटन खेळणारे सर्वात जास्त आहेत म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बॅडमिंटन। आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे या चित्रलेखातला प्रश्न नंबर 7 हॉकीपेक्षा बॅडमिंटन किती मुले जास्त खेळतात। आता मित्रांनो, आपण 1 नंबरला हॉकी घेऊया। तर या ठिकाणी बघितलं आपण हॉकीचे चित्र आहेत 5, मग 5 गुणिले 5 5 5 25। त्यानंतर म्हटले हॉकीपेक्षा बॅडमिंटन, आता बॅडमिंटनचे चित्र आहेत 9, 9 गुणिले 5 9 5 45। मग आपण काय करणार, हॉकीपेक्षा बॅडमिंटनचे किती मुलं जास्त खेळतात तर 45 मधून आपण काय करणार 25 वजा करणार। 45 मधून 25 वजा केल्यानंतर मित्रांनो उत्तर किती असेल तर उत्तर असणार आहे 20।
म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20. प्रश्न नंबर 8 ते 11 साठी सूचना. खालील चित्ररूप तक्त्यात विद्यार्थी व त्यांच्या जवळील वस्तू यांची माहिती दिली आहे. या माहितीचा उपयोग करून प्रश्नांची उत्तरे शोधा. मित्रांनो, विद्यार्थी आणि त्यांच्या जवळच्या वस्तू आहेत. वस्तूमध्ये आहे दप्तर, त्यानंतर या ठिकाणी डबा दिसतोय आणि वॉटर बॅग आहे. तर आता हे जे चित्र आहेत त्या चित्रांची संख्या आपण एकदा लिहून घेणार आहोत. तर दप्तराचे किती चित्र आहेत तर 1 2 3 4 5 आणि 6. दप्तराचे आहेत विद्यार्थी मित्रांनो 6 चित्र. त्यानंतर डब्याचे चित्र आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8. डब्याचे 8 चित्र आहेत आणि वॉटर बॅगचे 1 2 3 4 आणि 5 चित्र आहेत. आणि एक चित्र म्हणजे 8 विद्यार्थी आहेत. प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता प्रश्न नंबर 1 म्हणजे प्रश्न नंबर 8. शाळेचे दप्तर किती विद्यार्थ्यांजवळ आहे? मित्रांनो, दप्तराचे चित्र किती आहेत तर दप्तराचे चित्र आहेत 6 आणि 6 गुणिले 8 6 8 48. या ठिकाणी कसा प्रश्न सोडवणार? दप्तराचे चित्र आहेत 6 आणि गुणिले एक चित्र म्हणजे 8 विद्यार्थी, बरोबर. या ठिकाणी उत्तर किती येणार? 6 8 48. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 9. वॉटर बॅग किती विद्यार्थ्यांजवळ आहे? मित्रांनो, वॉटर बॅगचे चित्र किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. आपण या ठिकाणी समोर लिहून ठेवलेलं आहे. वॉटर बॅगचे चित्र आहेत 5 गुणिले किती करणार आपण? एक चित्र म्हणजे 8 विद्यार्थी, मग 5 8 या ठिकाणी 40. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10. तक्त्यात एकूण किती वस्तूंची माहिती दिली आहे? मित्रांनो, तक्त्यात किती वस्तूंची माहिती दिली तर या ठिकाणी आपण दप्तर, डबा आणि वॉटर बॅग यांचे जे चित्र आहेत त्यांची एकदा संख्या लिहून घेणार. म्हणजे 6 अधिक 8 अधिक 5. मित्रांनो, 6 आणि 8 झाले 14, 14 आणि 5 19 आणि या ठिकाणी आपण गुणाकार करणार 19 गुणिले 8 म्हणजे 19 8 152. मित्रांनो, 19 चित्र आहेत आणि एक चित्र म्हणजे 8 विद्यार्थी. 19 8 152 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 152. यानंतर असेल प्रश्न नंबर 11. शाळेचे दप्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या डबा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? मित्रांनो, शाळेचे दप्तर, आता दप्तराचे एकूण चित्र आहेत 6. 6 गुणिले आपण करणार 8 6 8 48. दप्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या डबा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा. आता डब्याचे चित्र आहेत 8 आणि गुणिले 8 8 8 झाले 64. मग आपण काय करणार? 64 मधून 48 वजा करणार. आता या ठिकाणी मी वजाबाकी करून दाखवतो. 64 वजा 48. 14तनं 8 गेले, खाली राहिले 6 आणि 5तनं 4 गेले, खाली राहिला 1. मित्रांनो, उत्तर आलं 16. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 16. शाळेचे दप्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या डबा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा 16ने कमी आहे. या ठिकाणी 8 ते 11 साठी जो आपल्याला चित्रालेख दिलेला होता तो या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 12 ते 15 साठी सूचना. चित्ररूप तक्त्यात विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्या दर्शवली आहे. तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न नंबर या ठिकाणी मित्रांनो 12 आहे. तर या ठिकाणी आपण हा तक्ता काय आहे तो समजून घेऊया. व्यवसाय करणाऱ्यांची संख्या, आता शेती, व्यापार, नोकरी आणि मजुरी. आता शेती करणाऱ्यांचे चित्र किती आहे तर 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो, या ठिकाणी ते आपण डोक्यावर लिहून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6. व्यापार करणाऱ्यांचे चित्र किती आहे तर 1 2 3 आणि 4. व्यापार करणाऱ्यांचे 4 चित्र आहेत. त्यानंतर नोकरी करणाऱ्यांचे किती चित्र आहेत? 1 2 3 4 5. 5 चित्र आहेत आणि मजुरी करणाऱ्यांचे चित्र आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. मित्रांनो,
मजुरी करणाऱ्यांचे 7 चित्र आहेत। आता आपण प्रश्नांकडे जाणार आहोत। प्रश्न नंबर 12, तक्त्यात एकूण किती व्यावसायिकांची माहिती दर्शवली आहे? मित्रांनो, एकूण किती व्यावसायिकांची माहिती दर्शवलेली आहे? तर यासाठी आपल्याला सगळे जे चित्र आहेत म्हणजे शेतीचे चित्र आहेत 6, त्यानंतर व्यापाराचे चित्र आहेत 4, त्यानंतर नोकरीवाल्यांचे चित्र आहेत 5 आणि मजुरांचे चित्र आहेत 7। या सगळ्यांची आपण करणार बेरीज। 6 4 10, 10 5 15, 15 आणि 7 झाले या ठिकाणी 22। आणि मित्रांनो, एक चित्र म्हणजे 12 व्यावसायिक आहे। एक चित्र म्हणजे 12 व्यावसायिक म्हणजे आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे गुणाकार 22 गुणिले 12। मित्रांनो, हा गुणाकार या ठिकाणी मी आपल्याला करून दाखवतो। 22 गुणिले 12, 12 दुणे 24, हातचे आले 2, 12 दुणे 24, 25 आणि 26, उत्तर आलं 264। म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 264। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर प्रश्न नंबर आहे 13, 60 व्यक्ती कोणता व्यवसाय करतात? तर 60 व्यक्ती कोणता व्यवसाय करतात? तर मित्रांनो, या ठिकाणी 12 आणि 12ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर उत्तर 60 येईल? 12 पंचे 60 म्हणजे 5 कोटी आहेत, तर नोकरी करणारे आहेत 5 जण, म्हणजे उत्तर असेल मित्रांनो नोकरी। बघा, म्हणजे नोकरी करणाऱ्यांचे चित्र आहेत 5 आणि एक चित्र म्हणजे 12 व्यावसायिक म्हणजे 12 पंचे 60 म्हणजे नोकरी करणारे आहेत 60 लोक। त्यानंतर आहे प्रश्न नंबर 14, व्यापारापेक्षा मजुरी किती व्यक्ती जास्त संख्येने करतात? आता व्यापारापेक्षा मजुरी, आता व्यापाराचे चित्र आहेत 4 आणि 4 गुणिले जर आपण, ठीक आहे, 4 गुणिले 12, 12 चौक 48 आणि व्यापारापेक्षा मजुरी किती व्यक्ती जास्त संख्येने करतात? आता मजुरीचे चित्र आहेत 7 आणि 7 गुणिले 12, या ठिकाणी 12 7 84। मग आता पुन्हा आपल्याला वजाबाकी करावी लागेल। 84 वजा 48। मित्रांनो, या ठिकाणीच मी वजाबाकी करून दाखवतो। 84 वजा 48, 14तनं 8 गेले, खाली राहिले 6। या ठिकाणी बघा 4तनं 8 जात नाही म्हणून हे 4 वर घेतले, 8कडनं हातचा, या ठिकाणी झाले 14, 14तनं 8 गेले 6, 7तनं 4 गेले, खाली राहिले 3। मित्रांनो, उत्तर आलं 36। म्हणजे किती व्यक्ती जास्त संख्येने करतात? व्यापारापेक्षा मजुरी किती व्यक्ती जास्त संख्येने करतात? तर 36। म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 36। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक शेवटचा प्रश्न आहे, शेतीपेक्षा नोकरी करणाऱ्या व्यक्ती कितीने कमी आहे? बघा, शेती करणाऱ्या व्यक्ती किती आहेत? तर या ठिकाणी शेतीचे चित्र आहेत 6 आणि गुणिले 12, 12 सख 72। शेतीपेक्षा नोकरी, आता नोकरीचे चित्र आहेत 5 आणि 5 गुणिले 12, 12 पंचे 60। मित्रांनो, या ठिकाणी लगेच आपण वजाबाकी करणार। 72 मधून 60 जर वजा केले तर या ठिकाणी मित्रांनो उत्तर राहतं 12। म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यवसाय नंबर 39 संपलेला आहे। यानंतर आणखी एक शेवटचा व्यवसाय राहतोय, तो व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।